ते अध्ययन अनुभव म्हणजे अभ्यास करताना लर्निंग करताना ते कामा येतात। मग आता आपण आता बघितलं की एक नॉमिनल बघूया की हा ध्वनी आहे। ध्वनी म्हणजे काय? आवाज। आवाज किती सुरांपासून निघतो? 7 सुरांपासून। कोणते कोणते 7 सूर सांगा? आणि जेव्हा आपण मग ह्या आता हे आवाजाचा सूर कसा निघतो हे तर आपल्याला खूप सोपा प्रयोग अनेक माध्यमातून करता येईल। पण जेव्हा आपण याला एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने करतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक आवाज आपण जेव्हा आपल्या या हाताने त्याचा दाब कमी जास्त देतो, त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा त्याचा आवाजाचे तरंग ज्याला ध्वनी तरंग म्हणतात, संपीडने आणि विरळने याच्या माध्यमातून ह्या आवाजाचा तुम्हाला ऐकू येतो। ऐकू कोणत्या इंद्रियामार्फत येतं आपल्याला? कानामार्फत। मग कानामध्ये कानाची पोकळी, कानाची जी प्लेट असते, वेगवेगळे अवयव असतात, कडी असते, त्या याच्यानुसार हे जे तरंग आहे ध्वनीचे हे जे तरंग आहे हे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूला संवेदना प्राप्त झाली की मेंदू त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन मग त्या ध्वनीचं आपण काय करतो? विश्लेषण करतो, हे की नाही? मग या अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रात्यक्षिकातून जर नाही समजलं तर आपण काय करतो? हे वाचू शकतो। इथं वेगवेगळ्या 5 ते 37 चार्ट दिलेले आहेत। त्याचप्रमाणे पुढचा प्रयोग कोणता आहे सांगा? खेळाचा पलंग। आता हा एक पलंग आहे बघा। तो पलंग म्हणजे काय? आपण बघतो की जो आपण आसनासाठी वापरला जातो, तर ह्या पलंग मध्ये पूर्ण खिळे वापरलेले बघ दिसू लागले तुम्हाला?